नमस्कार, मी डॉक्टर सुजित संगतीकर, आता तुमचा सुजित सर. आज पुन्हा एक नवीन एपिसोड तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. आपल्या बऱ्याच लोकांना माहिती असेल की 1 जुलै हा डॉक्टर्स डे, सीए डे, तसंच कृषी दिवस म्हणून सुद्धा जो आहे तो ओळखला जातो. तर त्यापैकी आज आपण डॉक्टर्स डे बद्दल जे ते बोलणार आहे. तर डॉक्टर्स डे हा केवळ एक व्यवसायाचा सन्मान म्हणून तो करण्याचा दिवस असं नाहीये, तर आयुष्यभर निरपेक्ष भावनेने समाजाची सेवा करणारी ही जी डॉक्टर मंडळी आहेत, तर त्यांच्या कामाप्रती जे आहे ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा त्यामध्ये हा दिवस अतिशय उत्तम आहे. तर आज आपल्यासोबत आहेत गेली तब्बल 47 वर्ष इचलकरंजी आणि परिसरातील हजारो बालकांच्या आरोग्याची जबाबदारी ज्यांनी प्रेमाने आणि तितक्याच समर्पणाने जे ते सांभाळलेली आहे, अशा ज्येष्ठ बालरोग तज्ञ अर्थात ज्यांना आपण पेडिट्रिशियन म्हणतो, त्या डॉक्टर विजया पोद्दार, अर्थात आमची लाडकी विजय मावशी. नमस्कार. नमस्कार. तर मावशी, खूप खूप स्वागत आहे तुझं या धन्यवाद अनफिल्टर्ड गप्पा विथ सुजित सर या पॉडकास्ट मध्ये. तर एकूणच तुझा म्हणजे जो काही वैद्यकीय प्रवास आहे किंवा तिचं वाचन असेल, लेखन असेल, त्याचसोबत वेगवेगळे छंद सुद्धा मावशी जोपासते. तर एकूणच जीवनाकडे पाहण्याचा जो सकारात्मक एक दृष्टिकोन आहे, तर त्याच्याबद्दल आज आपण त्या गप्पा मारणार आहोत. तर तुझं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि आपल्या गप्पांना सुरू करूया. चालेल. येस. तर मावशी, सगळ्यात पहिलं म्हणजे थोडंसं बालपण जे आहे ते तुझं कसं होतं आणि एकूण घरात साधारण वातावरण कसं होतं, किंवा म्हणजे त्या काळात आपण म्हणजे जगा बघायला गेलं तर मेडिकल मध्ये मुलींना शिक्षण जे ते देणं किंवा तिथे शिकायला पाठवणं हे थोडंसं चॅलेंजिंग होतं. तर एकूण त्या प्रवासाबद्दल सांगशील का, किंवा डॉक्टर होण्याची एकूण तुझी प्रेरणा कुठे मिळाली? एक तर काय आहे की माझे वडील एअरफोर्स मध्ये आणि माझा जन्मही आग्र्याचा आहे. तर लहानपण म्हणा की आम्ही तिघी बहिणीच आहोत, हा एक मोठा आउटलुक आहे. की त्या काळामध्ये माझ्या वडिलांनी म्हणजे स्वतःची नसबंदी करून घेतलेली आहे. बरोबर. त्यामुळे इतक्या प्रगत विचारांच्या घरामध्ये जेव्हा जन्म होतो, तर शिक्षणाबद्दल काही प्रश्नच नाही. म्हणजे तुला सांगण्यासारखी गोष्ट की माझी आजी, आईची आई, तर ती त्या काळामध्ये म्हणजे 1910 किंवा 12 सालामध्ये ती 7वीला संपूर्ण सातारा विभागात पहिली. अरे वा, मस्त. त्यामुळे जर माझी आई मॅट्रिक असली तर मी तिच्या पुढेच शिकायला पाहिजे. त्यांना आणि वडिलांचा एकच मोठो होता की तिन्ही मुलींना सक्षम करायचं, आपल्या पायावर उभं करायचं आणि मगच लग्न करायचं. बरोबर. तर मग मी खूपच आपण म्हणू की वैचारिक श्रीमंती भरपूरच होते. आणि कसं होतं, थोडंसं एअरफोर्स म्हटलं किंवा एकूणच इव्हन त्यांनी माझ्या आईला ना त्या काळी इतकं प्रोत्साहन दिलं होतं की तू घरात बसू नकोस, सगळ्यांशी बोल. म्हणजे बंगाली शेजारी असतात, पंजाबी, इंग्लिश, त्यामुळे माझी आई संभाषण करू शकायची. बरोबर. तिला उत्तम शिवणकाम यायचं, त्यामुळे ते म्हणायचे तू शिवत जा. म्हणजे तुझ्या पायावर उभं राहायचं, घरात दार बंद करून बसून. बरोबर, असं त्यांचं म्हणणं. ओके. मग आता वडील तर एअरफोर्स मध्ये होते, त्यामुळे त्यांची शिस्त आपण म्हणतो की अतिशय कडक, किंवा एक सगळं आपण म्हणतो की स्ट्रीमलाईन ज्या त्या गोष्टी असतात. तर मग त्या संस्काराचा तुझ्या एकूण व्यक्तिमत्वावर कसा फरक पडला? एक तर काय होतं, तसे म्हणजे मला वडिलांचा सहवास कमी मिळाला, तर ते खूप लवकर गेले. म्हणजे मी 11 वर्षाची असताना आणि माझी मोठी बहीण फक्त 18 वर्ष. म्हणजे आई माझी 37 वर्षाची होती. मग तसा तो म्हटलं तर थोडा वडिलांचा जो काही होता ना, तर त्याच्यामध्ये त्यांचं एक असायचं की शिस्त, स्वतःचं काम स्वतः करणं. बरोबर. उद्धट बोलायचं नाही, नोकरांशी सुद्धा रिस्पेक्टनेच बोललं पाहिजे. त्यामुळे ते आणि रोज वर्तमानपत्र वाचायचंच हा एक बंधक होता. त्यामुळे आणि ते कुठलीही बातमी विचारायची. बरोबर. म्हणजे वाचलंय का नाही याची खात्री. ओके. त्यामुळे एक मला सवय लागून गेली की वाचायला पाहिजे. आजकालची पण मुलगी म्हणतो की न्यूजपेपर काय वर्तमानपत्र घरी येतात, पण कितपत वाचली जातात हा मोठा प्रश्न. आणि तुला आश्चर्य वाटेल की
3.5 वर्षाची असताना मी तो मराठा हा शब्द वाचला होता. बरोबर. तर माझ्या आजोबांना खूप कौतुक वाटलं आणि मग माझ्या मामाने पण मला चांदोबा, कुमार ही मासिकं त्या काळी आमच्याकडे यायची बरोबर. आणि ती आम्ही बाइंड करून ठेवलेली होती परवा. एक आठवण. ओके. तर त्यामुळे असं ते समृद्ध होतं म्हणून बरोबर वाचलं. मग आता MBBS साधारण जे शिक्षण आहे ते कुठं झालं आणि सगळ्यात म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की MBBS मध्ये ज्या ती विद्यापीठात पहिली आलेली होती, तर तो एकूण प्रवास कसा होता? खरं सांगू का सुजा, त्या मिरजेमध्ये आम्ही आल्यानंतर म्हणजे वडील आम्ही आलो आणि वडील गेले शिक्षणासाठी, म्हणूनच आम्ही आलो होतो की तिन्ही बहिणी एकत्र. तर गेल्यानंतर म्हणजे लगेच आई शिक्षिकेची, तिला नोकरी लागली आणि माझी जी मैत्रीण माणिक पाठक म्हणजे डॉक्टर NR पाठकांची मुलगी, अच्छा, की ज्यांनी समाजकार्य प्रचंड केलेलं आहे, अनाथाश्रम आहेत, वृद्धाश्रम आहे. आणि माणिकच्या बहिणी ही डॉक्टर, आमच्या शेजारी गोपटे तीही डॉक्टर, डॉक्टरांची बाजार. आणि त्यामुळे त्या सुलभाबरोबर आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये जायचो. तर मला असं वाटलं फार काही अवघड दिसत नाही शाळा सोडली की आज त्यातले म्हणजे खूप डॉक्टर लोक गंमतच वाटायची. आम्ही 6वी 7वीत आणि त्यातले डॉक्टर, त्यांनाही मजा वाटायची. त्यातले आता बरेच जण आहेत हे ओळखतात. नंदू जोशी आहे, डॉक्टर देसाई आहे, खूप जण आहेत असे. बरोबर. तर त्यामुळे असेल की मला असं वाटायचं आपण सुद्धा डॉक्टर झालं पाहिजे. तर ते खेळीमेळीचं त्यांचा अभ्यास, आता माणिकच्या वडिलांची समाजकार्य, तिथं होणारी गर्दी, त्यामुळे एक मला आवडली. आणि दोघी आम्ही पट्ट मैत्रिणी, दोघीही हुशार, पण असा हेवादावाच नव्हता. आम्ही दोघींनी ठरवलं डॉक्टर व्हायचं, असं झालं. पण मग विद्यापीठात पहिलं येण्यासाठी त्याला असे काही वेगळे जसं आपण बघतो की हा क्लास लावा, तो क्लास लावा, किंवा म्हणजे तुला सांगते की सायकलवरून मी जायची, सायकलवरून यायची आणि सगळे म्हणजे त्या दरम्यान माझ्या बहिणींची लग्न होऊन त्यांची मुलं बाळंतपण यात सगळं झालं होतं. आणि वेगळी अशी काही मला ट्रीटमेंटच नव्हती. आता म्हणजे माझ्या बहिणींच्या मैत्रिणी वगैरे म्हणतात, अगं तू एवढी म्हणजे पहिला आलीस, आम्हाला काय वाटतच नव्हतं इतकं अवघड आहे. बरोबर. त्यामुळे पहिल्यापासूनच नाही म्हणजे अभ्यासात हुशार असल्यामुळे काही एवढं मला टेन्शन कधी आलं. आणि मिरज मेडिकल मध्ये त्यावेळी ना खूप म्हणजे असं छोटस एक कौटुंबिक वातावरण, त्यामुळे शिक्षकांचं प्रेम खूप मिळालं. बरोबर. मग साधारण विद्यापीठ म्हणजे कुठलं होतं त्याला? त्यावेळी शिवाजी विद्यापीठात. ओके. तर मग आता शिक्षणादरम्यान जे ते काही एखादा असा आव्हानात्मक अनुभव किंवा एखादा अविस्मरणीय, कारण डॉक्टर म्हणलं की तुम्हाला डिसेक्शन आलं किंवा साधारण इव्हन तुमचा जो मेडिकल म्हणजे डिग्री घेण्याचा जो कार्यकाळ आहे तो सुद्धा इंजिनिअरिंग किंवा बाकीच्या कोर्सेस पेक्षा जास्त आहे. 1.5 वर्ष. माझ्या वेळी 1.5 वर्षाचं होतं. आता ते फर्स्ट इयर, 1 इयर, सेकंड इयर असं ते कमी केलंय 6 महिने. पण पहिलं 1.5 वर्ष खूप महत्वाचं असतं. तुम्ही सगळ्या शरीराबद्दल तर शिकताच. शरीरात बायोकेमिस्ट्री म्हणतो, म्हणजे ज्याचा तुम्हाला पुढे मेडिसिन याच्यामध्ये उपयोग लागणार आहे. ओके. तर फिजिओलॉजी ही जी शास्त्र आहेत तिन्ही, त्याचा तुम्ही अभ्यास करणं फार गरजेचं आहे. म्हणजे हा इमारतीचा पायाच आहे. बरोबर. आणि अनाटॉमी म्हणजे संपूर्ण शरीर तुम्ही डिसेक्ट करता. तर ते इतकं सुंदर होतं की परवाच म्हणजे आता माझी अजून टेबलमेट्स म्हणतात की तुझ्यामुळे आम्ही पास झालो. मी सगळं मन लावून करायचं. बरोबर. आणि आम्हाला जे डॉक्टर टंसाळी, शाह सर, डॉक्टर म्हैसूरकर ज्यांनी आम्हाला एम्ब्रिओलॉजी म्हणजे तयार कसं होतं शरीर, ओके, इतकं सुंदर की आजही मी ती वही जपून ठेवली. माझ्याकडे आहे 54 वर्षापूर्वीची वही मी ठेवली आहे, कारण इतकं सुंदर शिकवलेलं आणि लिहून पण. आणि मग त्यामुळे त्याही वेळी पहिला दुसरा चालूच, म्हणजे ते काही विशेष नव्हतं. मन लावून म्हणजे मला आवड उत्पन्न. बरोबर. मग जे काही तुम्ही करत आहात अभ्यास किंवा जे काही असेल ते कुठलीही डिग्री तुम्ही घेत असाल तर ते तुमचं एकदा ते डिटर्मिनेशन पाहिजे की हे मी पूर्ण करणार. बरोबर. आता
अभ्यासासोबतच जे ते तू त्याला खेळ हो, शाळेत असल्यापासून चित्रकला असेल, ड्रॉइंग. मी एक सांगू का, म्हणजे एक जिद्द असते आणि मला असं वाटतं मला येणार म्हटलं की करायचं, म्हणजे ते यायचं खेळ मनापासून, म्हणजे सगळं जे मनापासून. आणि घाशीराम आयुष्यात मी नव्हती, पण जे काही माझ्या लक्षात एकदा केलं की ते छान पाठी आपण जे म्हणतो, पण त्याचा मग त्या खेळ असेल, चित्रकला असेल, त्याचा पुढे उपयोग कसा झाला? आज बघ वयाच्या 72व्या वर्षी आहे फिट, नो बीपी, नो शुगर, काहीही नाही. आजही मी 6-7 किलोमीटर चालते, योगा करते, दमायची म्हणजे मला नाही वाटत बरोबर. आज माझं वर रोज 42 पायऱ्या मला चढाव्या लागतात, मिनिमम 2 मिनिमम 200 पायऱ्या गेली त्या होतात. मला असं कंटाळले, थकवा आज तरी जात बरोबर. तर आता बालरोग तज्ञ म्हणून सुद्धा कित्येक वर्ष इथं करतेस, कारण काय होतं बघा की आपण जेव्हा म्हणजे अगदी मुलं लहान आहेत, ठीक आहे, थोडीशी बोलायला लागली की ते कदाचित सांगू शकतात की पोट दुखतंय किंवा डोकं दुखतंय किंवा काहीतरी, किंवा काही वेळेला तेही मे बी नीट नाही सांगतात. पण अगदी जी लहान न्यूबॉर्न बेबी जे आपण म्हणतो, तर त्यांना एकतर आई जे आहे ते पटकन समजते, आणि त्याच्यानंतर ज्याच्यावरती ती मुलं विश्वास ठेवू शकतात किंवा ज्यांचा स्पर्श आईनंतर त्यांना समजतो, तर त्या अर्थात असतात बालरोग तज्ञ, त्यांचे पेडिट्रिशियन ज्या डॉक्टर्स असतात ते. मग आता तू जेव्हा म्हणजे फर्स्ट इयरला होते, त्याला तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, पण त्याचं तू बालरोग शास्त्र जे आहे तर हेच कसं काय निवडलंस? काय झालं की डॉक्टर खरे नेहमी होते मिशन हॉस्पिटल. अच्छा. डॉक्टर मोहनराव बर. तर मी बघायचे की मोहनराव किती एक नाही तर 2 औषधं द्यायचे. अच्छा. आणि इतकी गर्दी असायची, डॉक्टर मोहनवर सगळ्यांचा विश्वास. म्हणजे त्यांनी असं जरी मुलाला घेतलं तरी ते मूल शांत व्हायचं. आणि ते स्वतः डबल MD होते, म्हणजे मोठ्या माणसांचे पण होते आणि नंतर त्यांनी लहान मुलांसाठी पण. तर तो एक माझ्यावर प्रभाव होता. बरोबर. पण त्यावेळी मिरजेमध्ये काय होतं की मिशनला पोस्टिंग जास्ती नव्हतं, आणि तुला माहितीये ओपन मेरिट हे मी पहिला आल्यामुळे मला कुठेही मिळत होती सर्जरी काही. पण मग डॉक्टर खरे ते जे होते, त्यामुळे तू इथं थांबूच नको. त्यांचे डॉक्टर आंबेकर आजही सर अजून मुलांना शिकवतात, म्हणजे इतका इंटरेस्ट, तर तू तिथे जा. बर. त्यामुळे मग मी जरी पहिला आले तरी आय लेफ्ट माय मदर इन्स्टिट्यूट. म्हणजे तो इतका धाडसी निर्णय होता की तसं दुसरीकडे गेलं की खूप अवघड आहे. बरोबर. एकदम मिरज टू मुंबई, म्हणजे तो आम्ही मुंबईला गेल्यावर सुद्धा पहिल्या 6 महिन्यानंतर वाटलंच नाही की आपण तिकडून, म्हणजे शेवटी सर म्हणायचे नाव शी विल आन्सर, पीपल डोंट नो द एव्हरीवन. म्हणजे एवढं बेस लाईन पर्यंत मी आलो. आणि डॉक्टर आंबेडकरांसारखे मला टीचर मिळाले, डॉक्टर उदानी, तर हे सगळे वर्ल्ड नोन आहे. आणि आंबेडकर सर नेहमी म्हणायचे की तुम्ही एक नाही तर 2 औषध द्या, तरच तुम्हाला तो पेशंट कळणार. तिसरं औषध म्हणजे यू डोंट नो द डायग्नोसिस. आणि थिंक दॅट ते जे पेरेंट्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही आहात. बरोबर. आणि ते तुमचं मूल आहे. त्यामुळे मी तुला सांगते की इतके ते एथिक्स माझ्यामध्ये भिनलेले आहेत की आज सुद्धा जरा जरी इकडे झालं तरी चूटफूट लागते, राईट रॉंग. म्हणजे आज जर बघितलं आपण तर इतके कोणी डीप पेशंट इन्व्हॉल्व्ह होत नाही, किंवा इव्हन त्यांची तिथली पेशंट मधल्या इन्व्हॉल्वमेंट पेक्षा पुढची टेस्ट म्हणजे करून जे बघायचं असतं. बरोबर. ते मेडिसिन हजर आहे. माझ्याला मी लहान असताना ते सांगलीचे डॉक्टर करमरकर अगदी ते आम्हाला गुरु सारखे. आम्ही इथून जाताना रडत घेऊन जाणार आणि त्यांची पायरी चढली आणि सर ही त्याच कोठडीतली. हो. म्हणजे बरोबर. आता 1980 मध्ये साधारण 24 ऑगस्ट 1980 ला, एमडी 10 डिसेंबर 1979 मध्ये 3-4 महिने मी जॉब केला. अच्छा. आणि मग प्रॅक्टिस. मग इथं मग त्या प्रॅक्टिस ऍक्च्युअली सुरू करायची होती किंवा सुरू केलीस, मग त्या दरम्यानचे काही एक्सपिरियन्स, तो काळ कसा होता?
मग तो फारच मागासलेली होती इचलकरंजी. अच्छा. म्हणजे कन्सल्टंट हा कन्सेप्टच नव्हता. ओके ओके. म्हणजे की लहान मुलांचा एक वेगळा डॉक्टर हा कन्सेप्टच नव्हता इथे. त्यामुळे थोडस मला अवघड गेलं होतं. म्हणजे मी केस पेपर ते कार्ड सिस्टीम, मला बरेच लोक म्हणायचे हे कशाला एक फॅमिलीच करून आपल्याकडे पूर्वी खूप मिळतं. तुम्हाला सांगायला लागेल की इचलकरंजी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की फॅमिली डॉक्टर हा कन्सेप्ट होता. आणि लहान मुलांचं स्पेशल. मग असे 2-3 पेशंट, पण मी ठाम ठरवलं होतं की नो कॉम्प्रोमाइज. म्हणजे बाई आहे म्हणून स्त्री रोग तज्ञ नाही. त्यामुळं थोडा स्ट्रगलिंगचा गेला, पण सेट झाली. सेट. त्यावेळेचे जे काय म्हणजे आता पेशंट असतील किंवा आता जसं म्हणजे ट्रीटमेंट आपण म्हणतो की मेडिकल फील्ड ऍडव्हान्स झालेलं आहे, पण त्याचसोबत त्या येणारे रोग हे तितकेच वेगवेगळे वाढलेले आहेत किंवा नाही. मी तर म्हणेन पुष्कळ रोग कमी झाले. अच्छा. एक तर चांगलं व्हॅक्सिनेशन. ओके. त्यामुळे आता तुला गटसर्प, पोलिओ, टीबी कमी झालाय. म्हणजे खूप रोग कमी झालेत. आम्ही क्लासिकल बॅक्टेरियल न्यूमोनिया बघितले, पूर्वी खूप बघितले ते. बरोबर. तर ते कमी झाले. सगळ्यांच्या डोक्यात आमचं तेच आहे की नाही हे म्हणजे पेरेंट्स ओरिएंटेड डिसीज म्हणजे. ओके. अच्छा. म्हणजे ताप आला की तो का आलाय हा विचारच तो कमी व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे 24 तासामध्ये तो ताप परत नाही यायला पाहिजे. तर त्या दरम्यान ते 3-3 डॉक्टर बदलतात आणि इतकी मेडिसिन्स घालतात की वेटिंग हे राहिलेलं नाही. रोग वाढलेले नाहीये. अच्छा. रोग तेच आहेत. फक्त काय झाले आता की कॅन्सर हे डिटेक्शन लवकर होत. अवेअरनेस याबद्दल वाढलाय. उलट इन्फेक्शन डिसिजेस कमी झाले. आता रोग कुठले वाढले की तुमच्या म्हणजे एकतर प्रदूषणामुळे जे वाढतात. बरोबर. जसं अस्थमा आहे, सर्दी पडशे आहे किंवा त्वचेचे विकार. त्वचेचे विकार जास्त का वाढलेत मी सांगतो. म्हणजे माझं हे ऑब्झर्वेशन सांगते की अति डिसइन्फेक्शन, म्हणजे ते डेटॉलची ऍड बघितली की सगळं, आणि डायपर घालायची, वास्तव पावडरी लोशन, खरं म्हणजे त्या बाळाला काहीच गरज नाही. त्याची इम्युन सिस्टीम, रोगप्रतिकार शक्ती डेव्हलप होत असते, ती आपण डिस्टर्ब करतो. आणि अगदी लवकर म्हणजे त्या बाईला इतकी घाई झालेली असते की जन्मलेल्या बाळाला वरचं दूध लगेच, सगळी सिस्टीम बदलून पण इम्युनिटीच बदलून म्हणजे आम्ही रोग तयार केलेले. आम्ही मुलांना अति ताण देतो, स्ट्रेस स्ट्रेन मुलांना अति देतो, अति वापर औषधांचा, हे सगळं काय मेडिकल शॉप्स आपल्याकडे झालेली आहे. आणि बरेचसे लोक त्याच्यात आपण बघतो की सेल्फ मेडिकेशन, डोकं दुखते आपापलं गेलं काहीतरी जीव बघा, त्याचं पण मुलांच्या बाबतीत सुद्धा होतंय. आज तू बघ किडनी फेल्युअरचे पेशंट का वाढले, ते सेल्फ मेडिकेशन सारखं क्रोसिन घे, कॅल्पॉल घे, पेन किलर घे, पोराला दे. गंमत म्हणून तुला सांगते, एकतर अलीकडं आया म्हणजे सगळेजण फिरतात फार. मुलाची काळजी फक्त म्हणजे डॉक्टरकडे येण्यापुरती. म्हणजे जेव्हा 1 महिन्याचं मूल घेऊन या गाडीत बसून फिरतात, मला कीव येते. आणि असं म्हटलं की एसी गाडी आहे आमची, प्रश्न एसीचा नसतो, टेम्परेचर आहे. समाजात जाता तुम्ही, त्यांना काय असतं माहिती नसतं. म्हणजे असं हे सगळं विचित्र लाईफस्टाईल जे ती खूपशी चेंज झालेली आहे. फार फार फार. आणि शिक्षणाने ते आलेलं नाहीये सारासार विचार. मध्ये ऍक्च्युली आम्ही इथली जी सन्मती विशेष मुलांची शाळा आहे ना, तिथं एक आम्ही एपिसोड केलेला होता. आणि त्यावेळेला पण तिथल्या मॅडमनी सांगितलं की बरीचशी जी मुलं आहेत की जी काही डिसऑर्डर्स घेऊन येतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा की पालक प्रेग्नन्सीच्या वेळेला म्हटले काळजी घेत नाहीत, किंवा नंतर सुद्धा काही वेळेला म्हणजे व्यवस्थित डॉक्टर्सना म्हणजे ऍक्सेप्टन्स नसतो. आता तुला सांगायचं म्हणजे ऑटिझम तुम्ही आता खूप ऐकतो, स्वमग्नता. बरोबर. तर बऱ्यापैकी थोडस मूल स्वमग्न बॉर्डरलाईन असतं, लहान असतं, आई वेळ असतात ठराविक.
पण जेव्हा तुमच्या लक्षात येतं की बाबा हे मूल वर्षाचं झालं तरी डोळ्यात डोळे घालून हा, बघत नाहीये, बरोबर. नुसतं गुणगुणत राहतं, Yes. हे करतं, ऍक्सेप्ट करत करत नाही. त्याच्यामध्ये वेळ जातो. मग असे आता म्हणजे इतक्या वर्षाचा तुझा एक्सपिरियन्स आहे, त्यातला एखादा असा लक्षात राहिलेला रुग्ण किंवा एखादी अशी केस की म्हणजे आपण आता निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा एक पॉझिटिव्ह वे न बघू की एखादा अशी केस की जी तू छान सॉल्व्ह केलेली आहे असं मी तुला सुजित सांगू का, खूपच आहेत सांगण्यासारखं. पण एक म्हणजे आज ती मुलगी MD पॅथॉलॉजी झाली आहे. हो. तर तिचं मी इतकं म्हणजे माझ्या ती वेटिंग हॉलमध्ये बसलेली असताना बाहेर मी गेले आणि तिचा अजून नंबर यायचा होता, तर मला जाणवलं की ती प्रचंड पांढरी दिसते. अच्छा. मग ती आत आल्यावर मी तिच्या आईला म्हंटल की ही एवढी पांढरी का दिसायला, तपासलं. तिच्या आईला सुरुवातीला ऍक्सेप्ट नाही झालं. म्हणजे मला जे लागलं हाताला आणि त्याच्यावरून मी 2-3 डायग्नोसिस मनामध्ये केली होती. मग तिचं दुसऱ्या दिवशी पण तिचे बाबा फार शहाणे होते. ते म्हणाले नाही मॅडम, तुम्हाला जे करायचे तपासण्या करूया. आणि त्यावेळी आम्ही स्वतः बोन मॅरो करायचो, आता करत नाही. म्हणजे मगजाच्या पेशी आणि रक्त काढून तपासायला द्यायचं. बरोबर. अच्छा. तर ते इथं काढून दिलं आणि त्यात तिला तो अक्यूट ल्युकेमिया आला. म्हणजे जे मला निदान वाटत होतं ते. आणि तो आजही मला आठवतंय, तो वार होता शुक्रवार. बरं. मग त्यांना सांगितल्यावर तिचे बाबा म्हटले आम्ही मुंबईलाच जातो. म्हणलं उत्तम आहे. डॉक्टर अगरवाल म्हणून आहेत, ते आजही आहेत. म्हणजे मी त्यांना म्हणेन की सर्वोच्च हिमालय आहे आमच्या हिमॅटॉलॉजीमध्ये. त्यांच्याकडे मग ते इथलेही घेऊन गेले. सरांनी परत केलं आणि सरांनी मला एक लेटर दिलं होतं की तू इतकी सुंदर हिस्ट्री आणि हे दिली आहेस आणि बेसलाईनलाच ते डायग्नोज झालं. पण त्या लोकांनी विश्वास ठेवून हे सगळं केलं. हे जास्त महत्त्वाचं. पाटामध्ये ते मूल 1.5 वर्षाची मुलगी ती ट्रीटमेंट घेऊन त्यातनं वाचून डॉक्टर झाली, MD पॅथॉलॉजी, आणि ती आज पुण्यामध्ये प्रॅक्टिस केली. तुमचं सगळ्यांचं जसं श्रेय आहे, कारण तितकं तिच्या आई वडिलांचं आहे, कारण तिचं नशीब आपण म्हणू की, पण ऍक्सेप्टन्स महत्त्वाचं असतं. अगदी बरोबर. तर जे काही झाले, माझं एक ऑब्झर्वेशन म्हणून तुला सांगते की जी आपण लोअर सोशो इकॉनॉमिक स्ट्रेटा म्हणतो आणि त्यांचा एक विश्वास असतो ना, तर तुम्ही काही करायला, अर्थात पूर्वी फार तपासण्या नसायच्या, पण जे काही सांगितलं असेल ते करून डॉक्टरवर विश्वास ठेवल्यामुळे कितीतरी मरणारी पोरं बरी झाली. म्हणजे अक्षरशः दिवस दिवस फिट येणारी पोरगी, तर तिला मी म्हंटल तू मिशनला नाही म्हटली, जे काय व्हायचंय इथं होऊन दे. ती होऊन आज 2 मुलांची आई आहे. परत तिला असे कितीतरी आहेत. आता माझ्याकडे 3री पिढी यायला लागली. अच्छा. म्हणजे आणि ते मुलं सांगतात आमचे हे डॉक्टर आहेत, आम्ही इथंच दाखवणार आहे. म्हणजे कित्येकदा असं होतं, मी त्याला म्हणते अरे तू आता 36 वर्ष झालास, मी तुला काय औषध देणार, काय तर लिहा तुम्ही त्याच्याशिवाय. म्हणजे असा तो एक विश्वास आहे. तर डॉक्टर म्हणून अर्थात आणि माणूस म्हणून, तर डॉक्टर म्हणून आपण बघितलं, पण एक माणूस म्हणून एखादा असा म्हणजे शिकवून जाणारा अनुभव कुठला होता का? एक तुला सांगते की पूर्वी आम्ही लहान मुलांना जे एक्सचेंज ट्रान्सफ्युजन, बरोबर, आणि दुसरी माझी बेबी होती की तिला ते ब्लिडिंग थांबत नव्हतं बेंबीमधून आणि तिला ताज्या रक्ताची गरज होती. अगदी ताजं. आणि किती लागणार होतं, 40-50 ml. तर हा होता जैन पेशंटचं बेबी आणि दुसरं बेबी होतं ते मुस्लिम, आणि त्या दोघांचे वडिलांचे रक्तगट, म्हणजे त्या जैन मुलाचा आणि मुस्लिम बाबाचा रक्त, त्यांनी इमिजिएट रक्त दिलं. ते वाचून आज त्याचंही म्हणजे भरपूर मोठा म्हणजे हे लक्षात राहण्याचं काय की तो इमिजिएट म्हटला मॅडम माझा जमतोय तर देऊ. बरोबर. आणि त्यावेळी तुला सांगते निगेटिव्ह ब्लड मिळायचं नाही. अच्छा. तर निगेटिव्ह ब्लड म्हणजे आज एक अगदी आता त्याचं नाव सांगायलाही तुला हरकत नाही, तुला माहिती असेल, मखदूम मळ्यातला तो, त्यालाही असंच अल्सरेटिव्ह कोलायटिस, म्हणजे त्याला आम्ही ते कोलायटिस आणि खूप सिरियस झाला. इतका सीन, त्याला ब्लडची गरज होती.
तोही रक्त दिल्यावर जो ठणठणीत झाला, अशी कितीतरी किती उदाहरण आहे. म्हणजे खूप आहेत. आणि आम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली ना, तेव्हा लिमिटेड तुमच्या हातात टूल्स होती. म्हणजे जे काही जजमेंट घ्यायचं हा. तुमचं क्लिनिकली, म्हणजे तुम्ही व्हेरी साऊंड पाहिजे ते बघून निदानामध्ये. आता MRI CT खूप आहे, पण बरोबर. लक्षणावरून हा, निदान हा. करावं लागायचं. त्यामुळे म्हणजे डेडिकेशन तुमचं तितकं पाहिजे. पण किंवा- तुला मी हा. सांगते की हा मला मुद्दाम सांगा वाटतं की मर्चंट म्हणून एक फार फेमस मुंबईमध्ये बर. डॉक्टर होते. म्हणजे त्या काळी सुद्धा 2-2 महिने त्यांची अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट मिळायची. मिळायची. अच्छा. पण सरांना शिकवायची आवड होती ओके. आणि ते लेक्चर्स घ्यायचे. बर. तर ते मुलाच्या रडण्यावरून तुम्ही कसं, तर आजही ते कानात बसलेली आहेत लेक्चर्स. हा. आणि त्यावेळी त्यांनी ते ऐकवली होती आम्हाला बर बर. की हंगर क्राय कसा असतो, ओके ओके. पेनफुल क्राय कसा कसा असतो, पोटात दुखलं की कसं रडतं, बर बर. बेबीला शांत कसं करायचं. अच्छा. आणि आमचे उदाने सर असे राक्षसासारखे वाटायचे दिसायला, पण सरांच्या हातात बेबी गेलं की रडणार बेबी शांत व्हायचं. मस्त. मग आम्ही सरांना विचारायचं, तर म्हणायचे नाही, ते जे आपण ऑसिलेशन्स मुलं त्याच्या आईचा स्पर्श जाणवायला पाहिजे. तर हे जे काही आहे की नाही, किती मला सुंदर नाही कल्पना आहे. वाटत आता हे म्हणजे ह्या मुलांना शिकायला मिळत. बरोबर बरोबर. खूप छान. म्हणजे असं आठवलं तरी मला वाटतं की मी किती नशीबवान आहे. इव्हन आता आम्हालाच हे ऐकताना किती छान आहे की डॉक्टरांनी हा विचार करणं की बाबा मी असे ऑसिलेशन जनरेट केले पाहिजे, पॉझिटिव्ह वाईब्स केल्या पाहिजे, की त्याला बोट पकडा की त्याला संरक्षित वाटलं पाहिजे, असं सर सांगायचे. बरोबर. की रडते म्हणून ओरडता चुकीचं आहे. अगदी. तर आता म्हणजे पुढचा सर प्रॅक्टिसच्या रिलेटेडच माझा प्रश्न आहे की बऱ्याचदा काय होतं की आता मोठे जी लोक आहेत, म्हणजे ओव्हरऑल बाकीचे डॉक्टर्स होते, तर आम्ही सांगू शकतो की आम्हाला अमुक एक होतंय किंवा या दिवसांपासून होते किंवा असं आहे. तर मग मुलांना बऱ्याचदा सांगता येत नाही. तर आता तू म्हटलीस असं की रडणं ऐकून कदाचित ते तुम्हाला समजून येतं. परत बाह्य लक्षणं अशी असतात की बाबा बेबी डिटोरिएट होते, म्हटलं की त्याचा रंग बदलतो, नाकपुड्या उडायला लागतात, त्याचं श्वसन बदलतं, नाडी जोरात चालते किंवा उलट्या वगैरे. म्हणजे तुम्हाला ते सायन्स कळायला लागतात की बेबी इज डिटोरिएटिंग किंवा काय होतंय, बाबा छातीचा प्रॉब्लेम आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, हे कळतं तुम्हाला. श्वसन नाडी ह्याच्यावरून कळतं. मग एकूण एक जनरल अशी साधारण कौशल्य असं म्हणताना नाही, पण एक त्या डॉक्टरनी काय मग किंवा स्वतःला यासाठी कसं तयार करावं. खूप पेशंट बघा तुम्ही. अच्छा. आणि माझे सर नेहमी सांगायचे, डॉक्टर आंबेडकर, म्हणजे आजही मला प्रचंड प्रचंड म्हणजे आदर म्हणते. अच्छा. ते आता कुठे असतात? आहेत मुंबईमध्ये आहेत. आज 90 वयाला सुद्धा त्यांना शिकवायची आवड आहे. त्याची एकच खंत आहे की बेडसाईड क्लिनिक्स होत नाहीत. म्हणजे आम्हाला जे एका पेशंटवर जे आम्ही चर्चा करायचो 2-2, 3-3 तास, प्रत्येकाची मत, तुमचं डायग्नॉसिस, हे आता कमी झालं. तर ते त्यांना खूप आवडतं. ते आजही PG क्लिनिक्स वगैरे युट्यूबवर आहेत त्यांचे. बरोबर. तर ते नेहमी म्हणायचे की 98% पेशंट जे असतात ते साधारण त्यांचं हार्ट वगैरे सगळं नॉर्मल असतं. त्यामुळं थिंक यू वॉन्ट टू क्युअर दोज पेशंट. तुम्ही ऍबनॉर्मल थिंकिंग करू नका. यू क्युअर द नॉर्मल पेशंट. 2% मध्ये काहीतरी विकृती जन्मजात हे असेल, तिथे तुम्ही न्याय देऊ शकणार नाही. बरोबर आहे. तो पहिलं डोकं तुम्ही नॉर्मल पेशंट साठी द्या. अच्छा. त्यामुळे वेगळंच आहे. म्हणजे आज काय होतं की मी एक सिंड्रोम शोधून काढला, मी काहीतरी, याच्यात धन्यता आहे ना. आता ते हे सुपर स्पेशालिटीज ह्यामुळे आलेले आहेत. बरोबर. की बायफर्केट होत चाललं, डिसेक्ट. पण पाया मेन आहेच ना. बरोबर. तो कुठे जाणार. तर बालरोग तज्ञ म्हणून आणखी मग अशी काही वेगळी आव्हानं काही आहेत का? कारण आपण बघतो की एकतर मगाशी आपण बोलत असतो की ऍक्सेप्टन्स काही वेळेला पालकांच्याकडे नसतो, पण दुसरं त्याच्यात आणखी असे काही चॅलेंजेस आहेत का की जे नॉर्मली बालरोग तज्ञाला बघावे लागतात?
जसं आपण म्हणतो की गायनाक असेल तर बाबा मी कुठल्याही क्षणी डिलिव्हरी आलं की त्यांना जावं लागतं, तसं तुमचं काही असे काही चॅलेंजेस? हो ना. आता हे बघ, आमच्यामध्ये सुद्धा आता न्यूनेटॉलॉजी हा सेपरेट म्हणजे सुपर स्पेशालिटी खूप जवळून अनुभवलेला आहे मी सुद्धा. त्यामुळे लगेच ते काळजी जन्मलेले आहे. आता मी आता मेनली प्रॅक्टिस करते जनरल पिडियाट्रिक्स. अच्छा, म्हणजे साधारण न्यूनेट्स म्हणजे त्या पहिल्या 10 दिवस महिन्याचा झाल्यानंतरची माझ्याकडे, अर्थात पूर्वी मी हेही केलेलं आहे, 900 ग्रॅमची मुलं कशी मोठी करायची, कांगारू केअर घरी देऊन, हे सगळं केलेलं आहे मी आता. तर ती काळजी म्हणजे बाबा त्याचं श्वसन लगेच चालू करणं, पहिला श्वास घेणं. आता जसं आपण विषय निघाला तर आजकाल आता प्री निओनॅटल वगैरे पण काहीतरी आलेलं आहे का तेच निओनॅटल म्हणजे त्याच्यामध्ये साधारण किती दिवसाची मुलं असतात ना निओनॅटल मध्ये? आता जन्मल्यानंतर लगेचच पहिले तुम्ही महिना 4 महिने असे घेऊ शकता. ओके. आणि कांगारू मदर केअर तर हा एक खूप महत्वाचा कन्सेप्ट जो तो तिथे आहे, तर त्याच्याबद्दल थोडस आपल्या सगळ्या लोकांना सांगशील का? तर काय होतं की आता ठीक आहे, पीपल आर अफोर्डिंग, आणि आता ते एक फॅड पण झालेले की 2 किलो झालं ते इन्क्युबेटर मध्ये ठेवा. तर जे सारख्या ठिकाणी इतके म्हणजे गोरगरीब पेशंट की एकतरी इन्क्युबेटर कमी आणि कोणाकोणाला ठेवणार. त्यामुळं तिथे आम्ही काय करायचो, म्हणजे आमची एक सिस्टर होती, ती आपली सगळ्यांना सांगायची, तू ते तुमची त्वचा बेबीची तुझी लाव, वरून पांघरून द्यायचो. आणि कुणीही म्हणायची, म्हणजे आजीला सुद्धा सांगायची घेऊन बस ग. सांगायचा मुद्दा काय की स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाल्यामुळे लवकर वाढतं. ते कांगारू कसं पिशवीत घेतं तसं आपण हे पिशवीत, म्हणजे आम्ही वॉर्डात सांगायचो आत घेऊन बसा पोराला, वरण पांघरून घ्या. दॅट वॉज सो सिम्पल आणि वर्क्स नाही ट्रिमॅन्डस. मी कितीतरी अशी 900-800 ग्रॅमची विदाउट इन्क्युबेटर पोरं, कारण आता इथे एक समाज आहे लाखे जवळ, ती खरंच गरीब होती. ठीक आहे, आणि त्यांच्यात 8 पोरं 10 पोरं काही विशेष नव्हतं, पण हे असं केअर देऊन ती मुलं मोठी झालेली आहेत. ह्या मुलांच्या संदर्भात आपण थोडासा गंभीर ज्या गोष्टी बोललो, पण एखादा असा गमतीशीर प्रसंग आहे का की जे तुझ्या लक्षात आहे? म्हणजे कसा हवाय तुला? म्हणजे नॉर्मल आपण बोलतो की बऱ्याच जणांना म्हणजे आपले डॉक्टर दिसले की ही मुलं लांबून ओळखून रडायला सुरू करतात, मग त्यांना शांत करून हे बरेचदा होतं की कोपऱ्यावर वळायच्या आधीच सुरू करतात, मला दवाखाना नको. पण गंमत, एक मुलगी अशीच ती गुलमोहरची शेंग घेऊन आली आणि बसली होती तिथे खुर्चीत. मी म्हंटल काय ग जानू, आज ही शेंग काढली ही माझी तलवार आहे. मग मी म्हटलं ती कशासाठी? तुम्ही मला तुच्छ केले, ही तलवारीने मी तुम्हाला करणार. म्हणजे असे फनी असतात, पण त्याला काही नाही गंमत. नंतर काही येतात पोरं इथं संसार मांडून खेळांमध्ये सुरू करतात, म्हणजे मग मॅडम तुम्हाला डोसा देते, इडली देते, माझा नवीन. पण खूप लागवी आहे, खूप प्रेम दिले, खूप प्रेम. म्हणजे मी एक सांगू का की मी पिडियाट्रिशियन झाले, ठीक आहे, इनॉर्मस पैसा, पण जे मानसिक समाधान मिळतं ना, अतिशय मिळालं. म्हणजे बरी झाली ना की ते मूल जे हसतं, जगातलं सगळ्यात सुंदर, सगळ्यात मोठं रिवॉर्ड. येस. आता म्हणजे आपण तुझा जो काही एकूण मेडिकल किंवा याचा जो प्रवास होता तो बघितला, पण आता एक महिला डॉक्टर म्हणून तो एक माझा पुढचा थोडासा त्या दृष्टीने प्रश्न आहे की महिला डॉक्टर म्हणून घर आणि क्लिनिक, ठीक आहे, आता बऱ्याच जणांचं असं असतं की खाली दवाखाना व तसाच आम्ही बांधला त्या दृष्टीने. पण ती कसरत कशी काय तू सगळी सांभाळलीस? फारच, म्हणजे सुरुवातीला मला असं वाटतं की जवळजवळ 24 मधले 18 तास वगैरे सुद्धा काम केलेलं आहे. आणि त्यावेळी म्हणजे जेव्हा माझी मुलगी जन्माला आली 81 साली, तर इथं पाळणा घर वगैरे नव्हती, किंवा मुलांना सांभाळणं हे कमीपणाचं समजलं जायचं.
त्यामुळे मला तिला मिरजेला माझ्या आईकडे ठेवावं लागलं. बर. मग त्या बायका मला म्हणायच्या, अहो तुम्ही कसं काय, तुम्हाला वाईट वाटत, म्हणजे ती एक अपराधीपणाची भावना. तर कित्येकदा मी रात्री 9 वाजता सुद्धा मिरजेला बस बरोबर. गेलेली आहे. ओके. पण होतं, म्हणजे नंतर मुलं शाळेत जायला लागल्यावर सुद्धा पोचवणं करणं, मध्येच मी पेशंटना सांगायचे बरोबर. आले मी 10 मिनिटात सोडून, हे सगळं केलं मी. ओके. केलं म्हणजे. पण माझ्या मते तो तुझं जे काही स्ट्रगल म्हण किंवा हे जे दोन्ही समतोल साधण्याचं आहे ना, पण माझ्या मते त्यामुळेच जे ते मुलगी सुद्धा तुझी डॉक्टर झाली. तिच्याबद्दल थोडस सांगशील का, म्हणजे दोन्ही मुलांच्या बद्दल? तर माझी मोठी मुलगी विपुला, ओके, ती पण तुमच्या गंगामाईची मराठी मीडियम, आणि मला अभिमान आहे दोन्ही माझी मुलं मराठीमध्येच होती. तर ती पण म्हणजे स्कॉलर म्हण चांगली, तिनं बीजे मेडिकल मधून केलं. बरोबर. ती आता म्हणजे ज्याला काय रेडिओलॉजिस्ट. ओके ओके. आणि ती आता पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल बरोबर. अच्छा. रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करते. आणि मुलगा सुमेध, त्यांनी MBA केलंय, BCom MBA आणि PhD इन फायनान्स केलंय. अच्छा. त्याला ते डॉक्टर लावायचंच हो. बरोबर. त्यामुळे तो सगळे डॉक्टर, चौघही फुल डॉक्टर. आणि डॉक्टर तर मोहन पोद्दार माहिती. पण आपल्या सगळ्यांना जरा, कारण काकांचे काम खूप मोठं आहे. आणि डॉक्टर मोहन पोद्दार सुरुवातीला ही ब्रँच लोकांनी हेटाळणी केली. अच्छा. म्हणजे TBचा डॉक्टर, फुफ्फुसाचा डॉक्टर, याला. पण आम्ही दोघांनीही ठरवलं की आपल्या स्पेशालिटीला धरूनच प्रॅक्टिस. एक्झॅक्टली. त्यामुळं सुरुवातीला माझा जम बसल्यामुळे तसं त्यांना अवघड गेलं इथे. मग त्यांनी कोल्हापूर सुरू केलं. आणि आज गेली 37 वर्ष नॉनस्टॉप ते कोल्हापूरला जाऊन आणि प्रचंड नाव मिळवले. आणि ही ब्रँच त्यांनी एस्टॅब्लिश केली. म्हणजे नुसता TBचा डॉक्टर हा शिक्का पुसून टाकला. बरोबर. आज ते म्हणजे सुपर स्पेशालिटी कोल्हापूर म्हटलं की काकांचं नाव अगदी पटकन घेतलं जातं. सुपर स्पेशालिटी आणि अथॉरिटी. अच्छा. बरोबर. तर मग तू बाकीचेही छंद सगळे करतीस, किंवा आता हे पुन्हा मी म्हणतो की आता ह्या वयात सुद्धा तू तुझी छान प्रॅक्टिस जी आहे ती सुरू आहे. तर मग एकूण माहिती नियोजन, आपण ज्याला टाइम मॅनेजमेंट म्हणतो, कारण बऱ्याच जणांचं असतं की टाइम पुरत नाही, मी करणार होतो पण विसरलो, कारण मला वेळच नाही मिळाला. तर ह्याचं नियोजन तू कसं करतेस? एक सांगू का, वेळ असतो आणि तो काढायचा असतो, एवढं अवघड नसतं. बरोबर. कळलं? स्वतःसाठी वेळ काढता येतो. म्हणजे आता मी रोज साधारण 5ला उठते. म्हणजे 5 ते 7 हा माझा स्वतःचा वेळ आहे. अच्छा. म्हणजे त्यावेळेला वॉकिंग, योगा, माझ्या गार्डनिंग मध्ये फेरफटका, असं सगळं. मग 7 नंतर मी माझ्या घराकडे जाईल. ते त्या 2 तासांमध्ये मी फिरताना सुद्धा सांगते माझ्याशी कोणी बोलू नका. बरोबर. मला मी बोलतही नाही. म्हणजे माझ्यासाठीच तो मी टाइम जे म्हणतो ते आपण आता सध्या. मग नंतर मग घरातलं, मग खाली 11:30ला OPDला येते, 3:30 पर्यंत काम करते. नंतर मात्र मग माझं वाचन, हे कार्यक्रम किंवा. पण तसं फारसं भिशी वगैरे ह्यात मी रमणारी बाई नाहीये. म्हणजे त्यामुळे माझा बऱ्यापैकी वेळ वाचतो. या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या नवीन जे डॉक्टर्स येतात त्यात सुद्धा स्पेशली ज्या फिमेल डॉक्टर्स येऊ पाहत आहेत, तर त्यांना तुझा सल्ला काय असेल? काही म्हणजे माझं स्वतःच मत असं आहे की मेल फिमेल तुम्ही आरक्षण वगैरे घेऊ नका, लढा. तुम्हाला कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायचे तुम्ही ठरवा. रॅट रेस मध्ये धावायचे का काय क्वालिटी प्रॅक्टिस करायची ते तुम्ही ठरवा. हे फील्ड खूप छान आहे. स्त्रियांसाठी तरी मला असं वाटतं हे योग्य आहे, कारण एकतर ऑफिस टाइम नाही आहे इथे. बरोबर. त्यामुळे तुम्ही नियोजन करू शकता. समाजात प्रतिष्ठा आहे, आज ही आहे, ती घालवायची का मिळवायची हे तुमच्या हातात आहे. बरोबर. म्हणजे आता आम्हाला जे बिजू मावशी माहितीये की ठीक आहे डॉक्टर आणि हे सगळं तर आहेच, पण तिचा वाचनाचा आवाका प्रचंड आहे. त्याचसोबत तिच्या म्हणजे घराच्या वरती टेरेस गार्डन फार सुंदर आहे. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतील किंवा एकूणच झाडं जी आहेत. त्याचसोबत तिला म्हणजे ओव्हरऑल ट्रॅव्हलिंग असेल, या सगळ्याची देखील तिला खूप आवड आहे. तर
या वाचनाची आवड जी आहे ती नक्की कशी म्हणजे जे ते सुरू झालं तर ते बालपण कदाचित एक कारण असू शकते. अरे सगळीच वाचायची, हा त्यामुळे त्यात नवीन काय मी करते आणि अच्छा. चर्चा पण व्हायच्या. म्हणजे ओके. महानायक वाचल्यावर माझी आई वगैरे आम्ही असं चर्चा करायचो. हा, किंवा मला आठवते मी 6वी-7वीत होते आणि नासी पडक्यांचे, तर माझे आजोबा म्हणाले की तुला समजायचं वय नाही असं ते मजा मला अजून आठवते. मग मी त्यांच्याशी भांडले होते, ते का नाही वाचायचं. मग त्यांनी मला सांगितलं अजून तू थोडी मोठी हो मग कळेल. पण मग आपण ह्या म्हणजे जसं तू वाचतेस आणि हे आहे, पण त्या व्यतिरिक्त पुस्तक प्रेमीचा जो समूह आहे किंवा आपला जो इथं इचलकरांची मायबोली कट्टा आहे तर त्याच्याशी पण तू निगडीत आहेस. तर मग त्या दोन्ही समूहांचा एकूणच तुझा अनुभव कसा आहे? खूप चांगला आहे. पुस्तक प्रेमीमध्ये आपल्याला तर दिग्गज भेटले आणि खूप त्यांचा आवाका मोठा आहे. असं वाटतं की आपण त्यांच्या समोर काहीच नाही, म्हणजे बरोबर कित्येक क्षेत्रामध्ये नाव कमवून परत तर त्यांच्या मनाने आपण फार कमी आहोत. आणि कट्ट्यावरती पण माझ्या तसं खूप आलेली आहेस, पण तुझे लेख खूप सुंदर असतात. म्हणजे जसे आता आपण मगाशी बोललो की मावशीचे बरेचसे अनुभव तिनं काही सांगितले, पण त्याच्या म्हणजे त्या अनुभवांचा जे एक लेख होतो तोही माझ्या मते नक्कीच दर्जेदार मी करेन असं. येस. बरं, आणि मला तुझी सवय माहिती की होतं मगाशी जसं बोललीस की मी रोज काहीतरी वाचल्याशिवाय झोपतच नाही. तर मग आता हे तू इतकं जे वाचतीयस तर या वाचनाने डॉक्टर म्हणून तुला काय देत? खूप एक सांगते की स्वतः आपण विचार करायला लागतो. अच्छा. आणि स्वतःचा विचार फार महत्वाचा असतो. कुठेही जगात जगताना तो विचार पाहिजेच. बरोबर. आणखीन तुम्हाला सुसंस्कृत करतं वाचन. येस. म्हणजे सवंग न होता तुम्ही सुसंस्कृत. बरोबर. आणि ते गरजेचं आहे. आता काय होतं की टीव्ही वगैरे यात मन नाही रमत, मग त्याच्यापेक्षा हे वाचन छान वाटतं. आवडलं सध्याच आवडलेलं एखादं कुठलं पुस्तक किंवा? मी आता बरं का कादंबऱ्या वगैरे वाचत नाही, पण आता हे संदीप वासलेकर किंवा दीपक करंजकरचं एक होतं तुरुंगवारी वाचलं असेल. आणि काही स्त्री लेखिकामध्ये मला तुला सांगते की पूर्वीच्या आपल्या शिरीष पै आवडतात. आता आपल्या ग्रुपवर ज्यांची कथा चर्चा कुणीही केलेली नाहीये, मी 2-3दा म्हटलं आशा बगे छान लिहितात त्या. म्हणजे काही स्त्री लेखिका म्हणजे लिहिले त्यांचं लिखाण गरगंगेच्या काठी वगैरे त्या ज्योत्स्ना, पण स्वयंपाकघरातून बाहेर पडून जो एक विचारांचा आवाका किंवा एक मानवी स्वभावाकडे बघण्याची जी दृष्टी आहे ना ती यांच्यात आहे. वपू काळे आणि मला प्रचंड पूर्वीचे आवडणारे म्हणजे अत्रे, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे. अत्र्यांचं मला विशेष म्हणजे काय किती अफाट मनुष्य, एवढंच मनुष्य अफाट. अगदी बरोबर. तेव्हा भयंकर. आणि कुसुमाग्रज तर ऋषी तुल्य व्यक्तिमत्व. म्हणजे जेव्हा मी तुला सांगते 84ला आमच्या कॉन्फरन्सची नाशिकला त्यांनी उद्घाटन केलं, तर म्हणजे माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली. त्यांना नमस्कार केला आणि खरोखरी एखाद्या ऋषीसारखेच. म्हणजे तर अशी माणसं आता दुर्मिळ आहेत. मला खरं सांगू लेखनाचा कंटाळा आहे, म्हणजे पेपर लिहायचा सुद्धा मला कंटाळा यायचा. आता इथं सुद्धा तुमच्यासारख्या मित्र मैत्रिणी. एक मिनिट फक्त, म्हणजे हा वाक्य सांगितलं की पेपर लिहायचा कंटाळा येतो आणि याचा अर्थ असा नाही की पेपर कमी लिहिला की डॉक्टर होता येत नाही, विद्यापीठात पहिला येतात, तसं अजिबात म्हणायचं नाहीये. ते मी सांगते टेक्निक, तुझं पॉइंटच लिहायचं. येस. त्यामुळं मस्त. तर डॉक्टर्स डे अर्थात आपण हा एपिसोड स्पेशल शूट करतो, त्यामुळं ह्या पॉडकास्टच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न असा असेल की डॉक्टर्स डे चा म्हणजे नक्की तुझ्या दृष्टीनं अर्थ काय आहे, आणि आजच्या समाजात डॉक्टर आणि जे रुग्ण आहेत तर यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ कसे होऊ शकते? कारण पूर्वी जसं आपण बोललो की पूर्वी होतं अगदी म्हणजे आपण डॉक्टरनी जे म्हणेल ते पूर्व दिशा असं करून करत होतो. एक तुमचा कुटुंबातला मोठी व्यक्ती म्हणून तुम्ही
होतं. मग आता समजा ते पुन्हा तसं आपल्याला ते रिलेशन बिल्ड करायचे असेल तर त्याला काय करू शकतो? तसं थोडं अवघड आहे. अच्छा. ही जी आता जनरेशन तुमची झेन काय म्हणतात ना? जेनझी Gen Z. या सगळे इन्स्टंट फास्ट, कोणावरही विश्वास नाही, अगदी पैसा हेच सर्वस्व आहे. त्यामुळे त्याच्या पुढे या नात्याची किंमतच नाहीये त्यांना. हे सगळ्या ज्या गोष्टी आपण ऑनलाईन मागवतो हो. त्यामुळे डायरेक्टली आपण काय म्हणू की ऑफलाईन काही करायची तर या मुलांना सवयच नाही आणि राहिलेली. विश्वास नाही. विश्वास नाही. आई वडिलांच्यावर सुद्धा विश्वास नाही तर डॉक्टरवर काय ठेवणार ते. त्यामुळे ते परत यायला पाहिजे असलं ना तर दोन्ही बाजू आहेत. अच्छा. आम्ही डॉक्टरनी सुद्धा डेडिकेशन द्यायला पाहिजे. बरोबर. आज काय होतं म्हणजे मला गंमत वाटते, हे नवीन डॉक्टरना आम्हाला नाही नाव वगैरे काही लक्षात राहत पेशंटचं. बरं. आणि आमच्या वेळी म्हणजे आजही मला 45 वर्षापूर्वीची माझी ती यास्मिन म्हणून पहिली पेशंट ती आजही मला आठवते. मला पेशंटची नावं मी सांगते ते त्यांना कौतुक वाटतं की मॅडम तुम्ही विसरला कसं नाही. ती एक इन्व्हॉल्वमेंट असते. आता ती राहिलेलीच नाहीये. म्हणजे राऊंड घेताना सुद्धा त्या पेशंटचं जर तुम्ही नाव विचारत नाही, बेड नंबर 1, बेड नंबर 2 काय अर्थ आहे मला सांग ना. इन्व्हॉल्वमेंटच नाही. बरोबर. आणि मग तुझ्या दृष्टीने डॉक्टर्स डे म्हणजे नक्की काय? डॉक्टर्स डे त्या BC राय यांच्यासाठी आपण तो देतो. तर त्या माणसाने केवढं काम केलेलं आहे. म्हणजे डॉक्टर तर ते होतेच, ते मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. त्यांनी केवढं बंगालमध्ये या मेडिकल सर्व्हिसेस वगैरे दिलेले आहेत. भारतरत्न पण त्यांना मिळालेलं आहे. तर हे सगळं त्यांनी म्हणजे सरकारने काय केलेलं पाहिजे ह्या त्यांनी आवाज पण उठवला आणि समाजासाठी खूप काम केलेलं आहे. तर आजही बरेचसे डॉक्टर सामाजिक जाणीव असलेलेच आहेत. म्हणजे मी तर म्हणेन आता फक्त सामाजिक जाणीव डॉक्टरांच्यात राहिली आहे. आजही कोणी गरीब पेशंट आला तर डॉक्टर बिल कमी करतो, पण वकील आणि हे फी कमी केलेली मला आठवत नाहीये. कदाचित कोणाला वाईट वाटेल पण आज आहे. डॉक्टर्स अजूनही माणुसकी राखून आहे. अच्छा. खूप छान. तर मग आज डॉक्टर डेच्या दिवशी एकतर म्हणजे तुझा प्रवास तर आम्हाला जेव्हा तू सगळा कळला कसा आहे किंवा काय, किंवा आपण म्हणतो की हा ठीक आहे सकाळी काय 3 तास संध्याकाळी 3 तास तेवढं यांनी मीटर छापलं मीटर काढलं की ही लोक उरलेल्या वेळेत मजा करायला मोकळी. पण तुम्हाला चॅलेंजेस किंवा काही वेळेला असं होतं की म्हणजे खूपदा तुम्ही म्हणता की घर आणि दवाखाना वर खाली आहे, त्याचा कमी झाला पण डिसएडव्हान्टेज फार आहे. तुम्हाला मग तुम्ही 24 तास अवेलेबल आहे. डिसएडव्हान्टेज जास्त आहेत ऍडव्हान्टेज पेक्षा. अवेलेबिलिटी नवीन जनरेशन अगदी ऑफिस टाइम काम करते. बरोबर. त्यामुळं त्यांचे ते रिलॅक्स होऊ शकतात. आमच्या पिढीला ते जमलं नाही. पण आज जे काही एकूण तुझ्याकडनं सगळं या क्षेत्राबद्दल किंवा एकूणच बालरोग क्षेत्र जो आहे तर म्हणजे मी स्वतःही या क्षेत्राचा एक म्हणजे खूप काय म्हणू की एक चांगला अनुभव घेतलेला आहे. आणि त्यामुळे आज आराध्या येथे आपल्यासोबत इतकी छान टचवूड हेल्दी आणि आहे. पण त्यामुळं खरंच खूप छान वाटलं गप्पा मारून तुझ्याशी. आणि तुम्ही सुद्धा जे आहे डॉक्टर्स डे जे आहे त्याच्या फक्त एका दिवसापुरतं जे कृतज्ञता ठेवा. माझं एवढंच सांगणं आहे की डॉक्टर हा तुमचा मित्र आहे असं माना. डॉक्टरांच्यावर जीव घेणे हल्ले हे करू नका. कुठल्याच डॉक्टरला आपला पेशंट मरावा असं वाटत नाही. आणि कोणीतरी तुमच्या डोक्यात भरवून देतं म्हणून असे घृणास्पद कृत्य करू. कारण शेवटी त्यांनाही रेप्युटेशन आपलं ठेवायचं आहे आणि डॉक्टर त्याची बाजी लावत असतो वाचवण्यासाठी. शेवटी मृत्यू अटळ आहे. डॉक्टरला सुद्धा मृत्यू आहे हे एकदा तुम्ही समजून घ्या
आणि पैशासाठी कोणीतरी तुमची माथी भडकवतात म्हणून डॉक्टरना मारहाण तेवढी करू नका. अगदी खरं. डोक्यावर घेऊ नका, पण मारहाण तरी करू नका. त्यामुळे आज नक्की हा एपिसोड बघितला तर तुमच्या डॉक्टरांना फोन करा आणि थँक्यू म्हणा. थँक्यू म्हणा की आज तुमच्यामुळे जे आम्ही व्यवस्थित सुखरूप आहोत. सुखरूप सर, हे त्यांच्याशी त्यांचा आभार मानत असताना एक मात्र करा की सुजित सर या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते नक्की खाली कमेंट सुद्धा जे ते करून सांगा. आणि आपण लवकरच भेटू पुन्हा एका नवीन एपिसोड सह, पुन्हा अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांसह किंवा या क्षेत्रांमध्ये जे वेगळी काहीतरी छान कामगिरी करत आहेत तर अशा लोकांना जे आपण इथे या प्लॅटफॉर्मवर आणत असतो. तर तुझे पुन्हा एकदा मावशी आभार. सुजित, तुझे मनापासून धन्यवाद की मला खूप बोलता आलं. अजूनही परत कधीतरी नक्की आपण शुअर आपण पुन्हा वाचना संदर्भात जे ते काहीतरी एखादा छान पॉडकास्ट करू. तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि तोपर्यंत नमस्कार.